तर तुम्ही पाहू शकता आज आपण एकदम मस्तपैकी आमच्या कोळी पद्धतीतलं झणझणीत असं मटण तयार केलेलं आहे। मटणाचा रस्स्यावरती जी तर्री आहे ना, यातच तुम्हाला समजेल की हे मटण किती एकदम लाजवाब तयार झालेलं आहे। आता हे मटण आम्ही कसं तयार केलेलं आहे ह्याची संपूर्ण रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। साधी सोपी रेसिपी आहे आणि चटकदार सुद्धा। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे कोळी पद्धतीतलं मटण आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर इथे बघा मी बकऱ्याचं 1 किलो मटण घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे टोमॅटो घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, लसूण, उभा चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला कांदा। त्यानंतर इथे मी धणे घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत, चक्री फूल, काळी मिरी, दालचिनी, लवंग, मसाला वेलची, हिरवी वेलची आणि हा तेजपत्ता। इथे मी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे, हळद, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, सुकं खोबरं आणि ही बटाटी। पण आजचं आपण मटण आहे ना नवीन भांड्यात तयार करणार आहोत। तर या बॉक्समधून आपण या भांड्याची अनबॉक्सिंग करून घेऊया। बघा किती सुंदर भांडा आहे। ह्या भांड्यामध्ये ॲक्च्युअली स्टॉक तयार केला जातो म्हणून ह्याचं नाव आहे टर्बो स्टॉक पॉट। पण या भांड्यामध्ये काही फक्त स्टॉक नाही तर तुम्ही यासोबतच बिर्याणी बनवू शकता, पुलाव बनवू शकता, मटन करी बनवू शकता, चिकन करी बनवू शकता, फिश करी बनवू शकता। जे काही 1 किलोच्या आसपासचे पदार्थ वगैरे आहेत ते तुम्ही आरामात या पॉटमध्ये तयार करू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भांड्यासोबत तुम्हाला एक ग्लास लिड सुद्धा मिळतं जे की तुम्ही स्टीम कव्हर करण्यासाठी यूज करू शकता। ह्याला एक आउटलेट सुद्धा आहे जी अतिरिक्त जी स्टीम तयार होते ती या पॉईंटमधून बाहेर निघते आणि त्याचमुळे आपले जे काही पदार्थ आहेत ते व्यवस्थित तयार होतात। जर तुम्हाला हे भांडं आपल्या किचनसाठी ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती कुपन कोड आलेला आहे, हा कुपन कोड यूज करा, तुम्हाला 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे आणि यासोबतच तुम्ही वेगवेगळे भांडी सुद्धा आपल्या किचनसाठी या साईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता। कुपन कोड मात्र डिस्काउंटसाठी सबमिट करायला विसरू नका। तर चला आता वाटणापासून आपण सुरुवात करूया। तिथे भांड्यामध्ये ना मी तेल सुद्धा तापून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण कांदा घालूया, त्यानंतर टोमॅटो घालूया। आता टोमॅटो आणि कांदा आहे ना तो थोडा मऊ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला सुकं खोबरं आणि धणे घालायचे आहे। आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो आहे ना ते मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण खोबरं घालूया आणि हे सर्व साहित्य आपल्याला तांबूस करून घ्यायचं आहे। चला आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा, टोमॅटो, खोबरं हे तांबूस व्हायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला धणे घालायचे आहेत आणि मिरची, या सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता तुम्ही पाहू शकता आपले सर्व साहित्य आहे ना तांबूस रंगावर भाजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि याला ना थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आपलं वाटणाचं साहित्य थंड होते ना तोपर्यंत आपण मटणाची फोडणी तयार करून घेऊया। तर इथे या भांड्यामध्ये ना मी तेल सुद्धा तापून घेतलेलं आहे। आता खडा मसाला घालूया आपण, थोडासा परतून घेऊया। आता खडा मसाला परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण कांदा घालूया आणि हा कांदा आहे ना तो सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। हा बघा आपला कांदा आहे ना तो सोनेरी रंगावर झालेला आहे। आता यामध्ये ठेचलेला आलं लसूण घालूया, थोडंसं आपण परतून घेऊया। चला आता आलं लसूण परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण चरबी घालूया। ही मटणातली मी वेगळी करून घेतलेली आहे चरबी, म्हणजे याच्यातून ना परतल्याच्या नंतर तेल सुद्धा सुटेल। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 1 मिनिटाची वाफ काढून घेऊया। चला आता झाकण करूया, पुन्हा एकदा परतून घेऊया। आता त्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत। हा घरगुती लाल मसाला, त्यानंतर हळद, परतून घेऊया।
चला आता मसाले सुद्धा आपले परतून झालेले आहेत. आता लगेच आपण मटण सुद्धा घालूया. आता मटण सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. चला आता आपलं मटण सुद्धा एकजीव झालेलं आहे. आता आपण याच्यावरती ना झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून झाल्याच्या नंतर आपल्याला 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि गॅस आहे ना तो मीडियम ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण वाटण सुद्धा वाटून घेऊया. आपलं साहित्य सुद्धा थंड झालेलं आहे. त्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर हे बघा मी वाटण वाटून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं वाटून घ्यायचं आहे. आता आपण झाकण खोलूया, मिक्स करून घेऊया. चला आता मटण सुद्धा मिक्स झालेलं आहे. आता त्यामध्ये ना आपण उकळतं पाणी घालूया आणि हो गरमच पाणी घालायचं आहे, थंड पाणी नाही वापरायचा. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. चला आता पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. आणि गॅस आहे तो मीडियम ठेवायचा आहे, बारीक नाही ठेवायचा. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आता 5 मिनिटांनी आपण झाकण सुद्धा खोलून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला बटाटे घालायचे आहेत. आता त्यानंतर हे तयार केलेलं वाटण आहे ते सुद्धा घालून घेऊया. आता हे वाटण लागलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला, ते सुद्धा काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी सुद्धा घालूया. चला आता एकजीव करून घेऊया. आता तुम्हाला बटाटी नसतील घालायची ना तर नाही घातली तरी सुद्धा चालतील, पण आमच्या कोली पद्धतीतलं मटण आहे ना ते बटाटी घातल्याशिवाय होत नाही. आता यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आपल्याला. आता झाकण ठेवल्याच्या नंतर आपल्याला 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. चला आता झाकण खोलूया. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर कोथिंबीर. आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया. आपलं जितकं मटण होतं ना तितका आपला रसा होता. आता थोडंसं आपल्याला गरम पाणी वाढून थोडासा रसा ठेवायचा आहे आणि मटण सुद्धा शिजायचं आहे अजून थोडं. आता पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. चला आता आपण झाकण खोलूया. आणि आता आपलं हे मटण आहे ना पूर्णपणे शिजलेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊया. बटाटे सुद्धा शिजलेत आणि मटण सुद्धा शिजलेलं आहे. हो जबरदस्त, कसला भारी आणि चमचमीत आपला रस्सा तयार झालेला आहे. आणि तुम्ही मटणाचे पीसेस बघा, इतके भारी लाजवाब दिसतात ना. कधी याला भाकरीसोबत मस्त की फस्त करतो असं झालेलं आहे. कारण का आमच्या कोळी पद्धतीला मटण म्हटलं का हळदीशिवाय पर्याय नसतो. पण तुम्ही सुद्धा आता घरी हे मटण एन्जॉय करू शकता. त्यासाठी रेसिपी तुमच्या समोर आलेलीच आहे. पटकन तयारीला लागायचा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघायची आहे. ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. चला अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.